तुम्ही घरी देवांना रोज नैवेद्य दाखवतात का? तुम्ही स्वामी महाराजांना रोज नैवेद्य दाखवतात का? नाही? कसा दाखवावा हे माहीत नाही? तर चला आज पूर्ण व्हिडिओमध्ये दाखवते ताटात काय असावे, नैवेद्य कसा दाखवावा व कोणता मंत्र म्हणावा व कसा म्हणावा. सर्व विधी स्वामी समर्थ केंद्राप्रमाणेच आहे. सर्वप्रथम देव्हाऱ्यासमोर पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचा ताट ठेवावा. नैवेद्यातील प्रत्येक अन्नपदार्थावर तुळशीचे पान ठेवावे. पानाचे देठ हे महाराजांकडे होईल असे ठेवावे. प्रथम धूप व नंतर दीप 3 वेळेस अर्धचंद्राकृती ओवाळावा. नंतर तुळशीपत्र पाण्यात बुडवून हातात घ्यावे. नैवेद्यावर पाणी शिंपडावे. त्यावेळी प्रत्यवर्तनम परिसिंचयामि असे म्हणावे. तसे तुळशीपत्र पुन्हा पाण्यात बुडवून नैवेद्याभोवती 3 वेळा पाणी फिरवत गायत्री मंत्र म्हणावा. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. नंतर तेच तुळशीपत्र पाण्यात बुडवावे व 6 वेळा खालील मंत्र म्हणत महाराजांना दाखवावे. ओम प्राणाय स्वाहा, ओम अपानाय स्वाहा, ओम व्यानाय स्वाहा, ओम उदनाय स्वाहा आणि ओम समानाय स्वाहा, ओम ब्रह्मणे अमृतत्वाय स्वाहा असे म्हणून खालील तुळशीपत्र स्वामींसमोर ठेवावे. वरील कृती पुन्हा करून दुसरे तुळशीपत्र पुन्हा वाहावे. या प्रकारे नैवेद्य दाखवावा. जवळ एक पाण्याचा पेला ठेवावा आणि विड्याचे पान ठेवावे. आपण केंद्रात विड्याचे पान ठेवतो, घरी ठेवत नाही. त्यामुळे फक्त एक पाण्याचा पेला ठेवावा, त्यातही तुळशीपत्र टाकावे. रोज सकाळ संध्याकाळ ताज्या अन्नाचा नैवेद्य स्वामींना दाखवून मगच प्रसाद म्हणून घ्यावा. तुम्ही घरात काही फळं आणले असेल तर आधी फळे महाराजांना दाखवावी, मगच ती ग्रहण करावी. घरी चहा केला, दूध आणले, थोडंसं दुधाचा नैवेद्य दाखवून द्यावा. 3 वेळेस पाणी फिरवून घ्यायचं. खाली चौकोन भरीव चौकोन काढायचा. मधल्या 2 बोटांनी चौकोन काढायचा. 2 बोटांनी भरीव चौकोन करायचा. त्यावर जो नैवेद्य तुम्ही ठेवणार आहात तो ठेवा आणि फक्त तुळशीचं पाणी फिरवलं तरी 3 वेळेस तरी चालतंय. हा सगळे मंत्र मोठ्या नैवेद्य जेवण ग्रहण करतो त्यावेळेस दाखवावं. वरील फोटोप्रमाणे नैवेद्याची मांडणी असावी. वरण भात असेल तो ह्या साईडला असावा. त्यानंतर मसाले भात. आपण रोज इतका नैवेद्य दाखवत नाही. भाजी पोळी जरी दाखवली तर प्रथम वरण भात दाखवावा आणि दुसऱ्या बाजूला भाजी दाखवावी आणि पोळ्या त्याच्या विरुद्ध साईडला असावे. पानात दाखवल्याप्रमाणे सर्व नैवेद्य करा.